टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटेही चालावी पंढरीची. संत जोकोबा त्यांच्या अभंगातून गुढीपाडव्याचं महत्त्व सांगतात. त्याचबरोबर हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडवा हा सण साधारणतः चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे चैत्र महिन्यातील पहिल्या दिवशी हा साधारणतः हा सण साजरा केला जातो. या सणाचं महत्त्व सांगत असताना असं सांगितलं जातं की साधारणतः 3.5 मुहूर्तापैकी एक असणारा हा मुहूर्त आपण गुढीपाडव्याचा असं मानत असतो. त्याचबरोबर या सणाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या शुभ कार्याची सुरुवातही केली जाते. जसं की सुवर्ण खरेदी असेल, वाहन खरेदी असेल, एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात असेल, या गोष्टीही या दिवशी त्या ठिकाणी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केल्या जात असतात. गुढीपाडव्याचं एकंदरीत महत्त्व पाहत असताना साधारणतः खाली असणाऱ्या पाटावरती उंच असा बांबू उभा केला जातो. त्यावर जरीची एक साडी किंवा रेशमी वस्त्र, त्याचबरोबर कडुलिंबाचा पाला, पुष्पहार, साखरेची घाटी आणि त्याचबरोबर कलश असं एकंदरीत गुढीचं साधारणतः स्वरूप असतं. आता या वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूमागं काहीतरी महत्त्व आहे. जसं की यातला कलश हा यशाचं प्रतीक मानला जातो, लिंबाची डहाळी ही आरोग्याचं, पुष्पहार हे मांगल्याचं, तर साखरेची घाटी हे माधुर्याचं, जरीची साडी हे वैभवाचं, तर वेळूची काठी आणि बांबू हे सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर सुपारी हे संकल्पाचं, हळद कुंकू हे सौभाग्याचं आणि पाट हे स्थैर्याचं प्रतीक मानलं जातं. गुढीपाडव्याचा सण साजरा करत असताना या सणाच्या पाठीमागं असणाऱ्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात किंवा हा सण नेमका का साजरा केला जातो याची अनेक कारणं त्या ठिकाणी सांगितली जात असतात. त्यामध्ये ब्रह्मदेवानं या दिवशी विश्वनिर्मिती केली म्हणून त्या दिवशी गुढीपाडवा सण साजरा केला जातो असेही एक आख्यायिका सांगितली जाते. त्याचबरोबर प्रभू श्रीराम यांनी लंकाधीश रावणाचा आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या राक्षसांचा वध करून 14 वर्षाचा वनवास भोगून ज्यावेळी अयोध्येला परत आले त्या दिवशी त्यांच्या विजयाप्रित्यर्थ अयोध्येत सर्व ठिकाणी गुढ्या उभारल्या गेल्या होत्या आणि म्हणून त्या दिवसाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्या दिवसापासून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. गुढीपाडव्याचं असंही अनन्यसाधारण महत्त्व आहे. मित्रांनो, ही होती गुढीपाडव्याबद्दलची विशेष माहिती. आपल्याला ही माहिती नेमकी कशी वाटली हे नक्की सांगा आणि ही माहिती आवडली असल्यास मेक इट सिम्पल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.